हॅलो गाईज, माझं नाव आहे धनंजय. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कोकणातले हिडन टेम्पल्स म्हणजे अशी टेम्पल जी कोकणात तर प्रसिद्ध आहेत पण ती बाहेरच्यांना माहीत नाही आहेत. आणि ती खूप देवस्थान, ते पवित्र देवस्थान आहे. अशी देवस्थानं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आणि तुम्हाला त्याचं महत्त्व सांगणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे आता आपण चालूया की पहिल्या मंदिराला, नागेश्वर मंदिर आयनलमध्ये येते. तो चलूया, आपण मोटरसायकल काढूया आणि चलूया. ओके, हॅलो गाईज, आपण आता आयनलला चाललो आहे. आयनलला इथे आता पण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं आहे. तर गाडी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं आणि आता आपण निघतोय आयनलला. रस्ता तरंदरे रोडमधून आपण जाणार आहोत कणकवली, त्यानंतर तरंदरे रोड, त्यानंतर आयनलला. तर आयनलला कणकवलीवरून आता तुम्हाला रस्ता ऐकता आहे, त्यामुळे मी रस्ता दाखवू शकत नाही. हा मोबाईल हातातच धरला आहे आणि गाडी चालवतोय, त्यामुळे तुम्हाला रस्ता दाखवू शकत नाही, पण तुम्हाला सांगतो कसं ते. ओके, चलो मेरे साथ रहो. बाय बाय. हे गाईज, हा जो रोड दिसतोय ना पाठी, तो आयनलला गेलाय. इथून ब्रिजच्या खालून रस्ता आहे. आता ब्रिज मोठा झालाय त्यामुळे ब्रिजच्या खालून रस्ता आहे. आणि जो आता गाड्या समोरून जात आहेत ना, असं समोर जात आहेत, तो आयनलला गेलाय. तो नागेश्वर मंदिराकडे गेलाय रोड. आता आपण जरा आतमध्ये खूप जाणार आहोत, त्यामुळे आता गाडी चालवताना मला मोबाईल धरता जमणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला नागेश्वर मंदिराकडे आता भेटेन. कसलं कुछ है, मतलब बहुत बहुत जंगल है यहाँ पे, तो इसलिए संभाल कर आना अगर आप आना चाहते हो तो. ये देखो मेरे पीछे, आप पूरा जंगल देखो, ये पूरा जंगल है. वो पहाड़ी है वहाँ पे, बहुत 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 बड़ी पहाड़ी है. हाँ, हे गाईज, आपल्याला गावकऱ्यांकडून कळलं की अजून एक मंदिर आहे जे हिडन आहे. ते पावणादेवी मंदिर म्हणतात त्या मंदिराला. जवळच आहे, अजून इथून जवळच आहे. रहिले वाडीकडे ते मंदिर आहे, पावणादेवी मंदिर. तिथे आपण जाऊया, तिथे ते मंदिर बघूया पहिलं. ते सुद्धा म्हणे खूप हिडन आहे आणि ती देवी खूप पावते मंदिर. त्यामुळे पावणादेवी मंदिराकडे आपण जाऊन येऊया पोखंडेव गणेश मंदिराच्या आधी, आणि तिथे त्यांचं दर्शन, देवी मातेचं दर्शन घेऊया.
आपण मंदिराकडे आलेलो आहोत, पण मंदिर बंद आहे. आपण बाहेरून नमस्कार करूया, बघूया मंदिरात जायला भेटतं काय पहिल्यांदा. हॅलो गाईज, आपण आता पावणादेवी मंदिरात आहोत. पावणादेवी मंदिर हे पवित्र मंदिर आहे. खरोखरच ही देवी माता, आपण देवी मातेचं दर्शन घेतो. ही देवी माता इथे पूर्वी गावकऱ्यांची देवी मानली जाते. आणि हे मंदिर या गावकऱ्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. बरं वाटेल. हे नागेश्वर मंदिराचा जवळच आहे, म्हणजे 10 किलोमीटरच आहे. त्यामुळे या ही माता आहे, पावणादेवी माता ही नवसाला पावते असं म्हणतात. गावकरी म्हणतात, जर तुमचा कोणता नवस असेल काय असेल ही नवसाला कायम पावते असं कायम सांगतात. ही गावकरी सांगतात का आपल्याकडचे सगळे सांगतात. हे मंदिर काही जणांना माहिती आहे, काही जणांना ते माहीत नाही, टुरिस्टला माहीत नाही. जर या इथे खरोखर जबरदस्त मंदिर आहे, खूप शांतता. परत तुम्हाला थोडं पक्ष्यांचा आवाज सुद्धा येत असेल, ते मस्त वाटतं एकदम, त्यामुळे मजा येते. चला, ती या मंदिरात नक्की दर्शन घ्या. पावणादेवी मंदिर आहे. तर आता आपण इथून निघणार आहोत. आणि आता आपण कणकोलीचा रस्ता नाही, कोकणदेव गणपती मंदिर या मंदिरात जाणार आहोत आणि गणपतीचं दर्शन घेणार आहोत. चला. हॅलो गाईज, आता आपण जाणार आहोत पोखरगावच्या गणपती मंदिरला. ते इथून देवगडला रस्ता आहे काय बघूया, नाही तर कणकोलीवरून आपल्याला फिरून जावं लागणार आहे. त्यामुळे आता बघूया इथून रस्ता भेटतो काय. चलो, आता आपण आलो आहे, या परत जंगलातून आपण वापस जाणार आहोत. त्यामुळे बघूया कसा रस्ता भेटतोय आपल्याला. काय इकडे मी ब्लॉग बनवतोय ना, त्यामुळे असं सरळ जायचं आणि लेफ्ट ना. सरळ जायचं आणि लेफ्ट. ओके. निघा तिथं गेला ना, रिक्षेवाले आहेत ना, हां त्यांना विचारा. ठीक आहे. चला, अजून किती किलोमीटर? तसून तर सांगते किती होते. ठीक आहे चालत. समजला. हॅलो गाईज, आता आपण आलो आहे पोखरबाग गणेश मंदिराकडे. आता पहिले दर्शन घेऊया. आता हे आहे देवगड तालुक्यात कुणकेश्वर मंदिराच्या जवळच आहे तसं म्हटलं तर, पण थोडंसं आतमध्ये. आपलं जसं नागेश्वर मंदिर होतं तेवढंच नाही आहे, पण हे थोडंसं बाहेरच आहे, रस्त्यावरच आहे मंदिर. आपण आता इथून खाली जाणार आहोत. हे
हे मंदिर आहे तसं प्रसिद्ध आहे, पण तरी पण खूप कमी जणांना माहिती आहे मंदिर या मंदिराचं आहे. एक ते गणेश मंदिर आणि शिवमंदिर दोन्ही आहेत. कुडकेश्वराच्या रस्त्यावरच आहे आणि खूप प्रसन्न आणि शांत वाटते इथे आणि मजा येते. भाडसुद्धा आहे मस्त इथे पाण्यात हे होतं. आपण जे पाणी करायला जाऊया. शिवाचं मंदिर आहे इथे. संत महात्मा गजानन महाराज आणि इथे हे दत्तगुरू महाराज हे दोघांचं हे मंदिर आहे. छोटंसं मंदिर गणेशाचं मंदिराचं आहे खालचं. अरे सांग धरू का? नाही नाही इथं पण आले मला लगेच लागली तुझ्या पायाकडे घ्या. हे बघ असे इथे मी ब्लॉग करतोय ना त्याच्यासाठी. हॅलो आता आपला जायचा खूप टाईम झाला. आता आपण परत कणकवलीला जाणार, तिथून मालवणला जरीमध्ये. हॅलो गाईज, आता आपण भराडी देवी मातेच्या मंदिरात आलो आहे. ते मालवणला जाताना लागतं. हा अंगणगावची जत्रा आय थिंक इकडचीच असते, पण हे मंदिर आहे भराडी देवी मातेचं. मालवणला जाताना चौक्याचा पास आहे. आपण मंदिरात जातोय. मागात आता 80 वर्ष झाली. अच्छा, हो बापरे. 80 वर्ष मागात झाली. 81 चालू आहे. आता तिथपासून पूर्वीचा कधीचा आहे माका सांगता येणार. अच्छा, म्हणजे 500 वर्ष तरी झाली असतील मंदिर. अच्छा, ठीक आहे. शिवाजीच्या पासूनच्या वेळेपासून आले. ओके. शिवाजी येऊन
हे जे आपण पाठी मंदिर बघतोय ना, माझ्या पाठी आता दिसतंय हे मंदिर हे खूप पवित्र आणि जागृत देवस्थान आहे. इथे खूप जण येतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा भेट द्या नक्की या जागृत देवस्थानात. आता या मंदिराला आपण भेट दिली, आपण बघितलं. आता आपण चाललोय ओझरला, मालवणला. तर चला तिकडे जाऊन भेटूया. हे गाईज, आपण इथे ओझरला पोहोचलेलो आहोत. ब्रह्मानंद स्वामीची समाधी इथे आहे आणि इथे गुहा है, मतलब यहाँ पे गुफा है और सब कुछ है यहाँ पे. तो यहाँ पे पब्लिक इतनी नहीं है, ये शायद किसी को पता नहीं है इतना ओझर. यहाँ का नज़ारा देखो आप बस, बहुत ठंडा लगता है और मज़ा आता है. चलो चलते हैं थोड़ा. यहाँ का मेरे पीछे, मेरे साइड गुरु ब्रह्मा गुरु विष्णू परा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. की पूर्वी असं दिसायचं, आता हे असं केलंय. मला तर गुफा दाखवतोय आतमधून कशी दिसते. हॅलो गाईज, ही गुफा आहे माझ्या तुमची एवढी, म्हणजे थोडी कमीच आहे, 5-3च आहे. पण माझ्या तुमची एवढी गुफा येऊन मस्त करा. इथे या, दाखतो मला खरंच बरं वाटते. इथे खूप थंड. ब्रह्मानंद स्वामी. आपण थोडं इथे मेडिटेशन आणि करूया.
बघूया कसं आहे काय. आणि हे सगळ्यात कोकणातलं असं हिडन असं जगा इथे जास्त कोणी येत नाही. तर तुम्ही या आमरडमध्ये ओसरगाव होतो ना आमरडमध्ये या. आता तुम्हाला मी गुफा दाखवतो. श्रीराम 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 श्रीराम. आपण आता गुहेत आहोत. ही गुहा किंवा आता इथे लाईट नाही आहे, लाईटीचं हे चालू आहे त्यामुळे तेवढं दिसतं पक्षी आहेत खूप. बघूया तेवढे हळूच जाऊया. इथे राहू महाराजांनी समाधी घेतलेली. तर तुम्ही या नक्की या गुफेत. किती थंड वाटतं या गुफेत. आणि स्पिरिच्युअल स्केलमध्ये कसं असतं. खरी ही कोकणातली खूप कमी जणांना माहिती आहे. कोकणातली जागा ओसरगावमध्ये आमरड तालुका, आमरड गावामध्ये तालुका. या रस्ता बघा खूपच बेकार आहे. हा बघा रस्ता पुराचा पुरा हे झाला आहे रस्ता मातीने. आणि तिथे मध्ये मध्ये दगड सुद्धा आहेत त्यामुळे होत आहे. त्यामुळे येताना सावकाश कोणी येत असाल तर चलो या.